मित्रांनो नमस्कार. आज अर्थातच शिर्डी येथील जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. जितेंद्र आव्हाड शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये काय बोलले याची यव्हाना चर्चा काल दिवसभरामध्ये समाज माध्यमात आणि समाजमानामध्ये त्या चर्चेने पूर्णपणे वातावरण हे ढवळून गेलेले होते. राजकारणात व समाजकारणात जाहीर व्यासपीठावरून जबाबदारीने न बोलणे हे अपेक्षित असताना भावनेच्या भरात बोलण्याच्या ओघात माणसं बोलून जातात. नंतर त्या विधानावर लोकभावना प्रक्षुब्ध झाल्यानंतर ते विधान हे मागे घ्यावे लागते. अशीच परिस्थिती आमदार जितेंद्र आव्हाड यांची काल शिर्डीतील त्यांच्या शिबिरात ही झालेली आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या वक्तव्याने महाराष्ट्रामध्ये काल एवढे वादंग निर्माण झाले आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेचं काही ठिकाणी दहन आणि निषेधाचे सूर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत. मित्रांनो, हे सूर उमटणे हे अत्यंत स्वाभाविक आहेत. त्यामध्ये तसं पाहायला गेलं त्यामध्ये काही गैर नाहीत. कारण प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय अस्मितेच्या आणि भारतीय माणसाच्या हृदयावर हे विराजमान झाले असल्यामुळे कोणाच्याही अस्मितेला धक्का पोचला तर त्याचा साहजिकच उद्रेक होणं आणि त्या लोकभावनेचा उद्रेक होणं हे अत्यंत स्वाभाविक आहेत. प्रभू रामचंद्र 14 वर्ष जंगलात राहून शिकार करून मांसाहार करायचे असे वादग्रस्त विधान हे जितेंद्र आव्हाडांनी केलेले आहे. या विधानाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सहमत नाही हे जितेंद्र आव्हाडांचं व्यक्तिगत मत आहे. अशी स्पष्टोक्ती काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही देण्यात आलेली आहेत. आणि हे देत असताना एकनाथ खडसेंपासून राजेश टोपेंपर्यंत त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाशी हे सहमत नसल्याचं अतिशय प्रांजळपणाने सांगून टाकलेलं आहे. आणि हे सांगत असताना जितेंद्र आव्हाड मात्र हे या ठिकाणी एकाकी पडल्याचं दृश्य हे काल दिवसभरामध्ये दिसून आलेलं आहे. रोहित पवारांनी तर याबाबत आव्हाडांना त्यांचे बौद्धिक क्लास घेतलेले आहेत किंवा बौद्धिक त्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलेले आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये रोहित पवार हे बौद्धिक देण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत. अगदी भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील ते मोदी शहांना हे सल्ले देत असतात. आणि त्यातील हे सल्ले देत असताना रोहित पवार मात्र जितेंद्र आव्हाडांपेक्षा अतिशय सिनियर असल्याच्या भूमिकेत काल त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते ट्विट देखील जितेंद्र आव्हाडांना पसंत पडल्याचं या ठिकाणी दिसत नाहीत. अबुधाबीमध्ये बसून ट्विट करणं हे सोपं आहे असं जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांवर पलटवार केलेला आहे. मित्रांनो, रोहित पवारांचा उपहासाची बाजू थोडीशी बाजूला ठेवूया, परंतु रोहित पवारांच्या बोलण्याला हे जितेंद्र आव्हाड महत्त्व देत नाहीत. असा पलटवार हा जितेंद्र आव्हाडांनी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आजही कुठलीही परिस्थिती ही आलबेल नाहीत असंच या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याही पेक्षा राजकारणामध्ये राजकारण करत असताना काही सरून गेलेल्या गोष्टी ह्या मात्र धरून ठेवायच्या नसतात. हे कुठेतरी जबाबदार लोकप्रतिनिधींनी आणि राजकारण्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यातून नंतर दिलगिरी व्यक्त करण्याची किंवा खेद व्यक्त करण्याचा किंबहुना माफीनामा व्यक्त करण्याची वेळ ही राजकारणी लोकांवर लोकप्रतिनिधींवर येते हे कालच्या शिर्डीतील घटनेने समोर आलेले आहे. परंतु हे सर्व समोर आलेलं असताना आज महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्नांची मालिका उभी आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये राज्यातील उद्योगधंदे हे परराज्यात हे नेले जात आहेत, पळवून नेलेले आहेत अशा बाबतचा व्हिडिओ बनवला होता. आणि हे उद्योगधंदे अन्य प्रांतामध्ये म्हणजे गुजरातकडे नेले जात आहेत. पर्यायाने या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न, बेरोजगारीचे मोठे मोठे कळप निर्माण झालेले आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न आणि त्यांचा गुंता आणि तिढा हा वाढत आहे. तो वाढलेला गुंता आणि तिढा हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मानगुटीला विळखा घालून बसलेला आहे. अशा अनेक प्रश्नांची मालिका समोर उभी असताना वास्तविक विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर विशेषतः महागाईचा प्रचंड आगडोंब हा महाराष्ट्रामध्ये उसळलेला आहे.
घरगुती गॅस जो पूर्वी 450-500 रुपयाला मिळायचा, तो घरगुती गॅस आज 1100 रुपयाच्या घरात पोहोचलेला आहे. जे इंधन पेट्रोल हे साधारण 55-52 रुपये लिटरनी मिळायचं, ते पेट्रोल आज 110-115 रुपये लिटरनी मिळत आहेत. डिझेलचीही तीच परिस्थिती आहे. आणि या देशावर कधी नव्हे एवढे हे कर्ज वाढलेले आहेत. या सर्व गोष्टीतून महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारीपणातून शेतकरी हे आत्महत्या करत असल्याचं विदारक आणि अतिशय मन विषण्ण करणाऱ्या गोष्टी ह्या घडत असताना आणि हे सर्व प्रश्न उग्र बनत असताना सरकार मात्र भावनिक मुद्दे पुढे करून वास्तवापासून दूर जाण्याचं काम करत आहेत. या आणि याच गोष्टी वास्तविक विरोधी पक्षाने जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन ती भूमिका घेणे अपेक्षित असताना मात्र विरोधी पक्ष त्या भूमिकेपासून हे काहीसं बाजूला गेल्याचं चित्र हे शिर्डीतील जितेंद्र आव्हाडांच्या भाषणाने समोर आलेलं आहे. आणि करोडो लोकांच्या भावना ज्या ठिकाणी जोडलेल्या आहेत, आस्था ज्या ठिकाणी जोडलेल्या आहेत, त्या प्रभू रामचंद्राच्या प्रश्नाच्या संदर्भात हे विधान करणं आणि त्यातून श्रीरामाच्या बद्दल जनतेच्या मनात भावना दुखावणारं विधान करून जितेंद्र आव्हाडांनी कळत नकळत आपल्या पायावर किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पायावर हा धोंडा या ठिकाणी पाडून घेतलेला आहे. असं चित्र हे कालच्या महाराष्ट्रातील वातावरणामध्ये दिसून आलेलं आहे. वास्तविक मोदी, शहा आणि भारतीय जनता पक्षाला असं विधान करून महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा या विधानाची चर्चा झालेली आहे. त्यामुळे अंतिमतः नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी झाल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाहीत. आणि याचा मात्र फायदा हा भारतीय जनता पक्ष अतिशय जाणीवपूर्वक हा महाराष्ट्रामध्ये उठवल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि असलं विधानं करून, वादग्रस्त विधानं करून आपण मात्र आपला आत्मघात हे ह्या ठिकाणी करत असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, विशेषतः शरद पवार गटाचं अंतिमतः नुकसान झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे नुकसान जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होणार आहे, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमधील असलेल्या मित्र पक्षांची, काँग्रेसचं आणि त्याचबरोबर उभाटा गटाचं हे नुकसान होणार आहे. कारण ऐन युद्ध हे तोंडावर आलेलं आहे. हे लोकसभेचं युद्ध आणि विधानसभेचं युद्ध हे तोंडावर असताना आपण मात्र म्हणजे विरोधक हे आयतं कोलीत हे भारतीय जनता पक्षाच्या पुढ्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. यातून आपण राज्यातील भारतीय जनता पक्षाला आपण कळत नकळत त्यांना फायदा करून दिलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांच्या विषयावर बोलणं आणि त्यावर कार्यकर्त्यांना निर्णायक अशी दिशा देणं आणि त्या निर्णायक दिशेतून ही शिबिरामध्ये चर्चा होणे हे महाराष्ट्रातील जनतेची दृष्टीने अपेक्षित असताना शिर्डीतील त्या शिबिरामध्ये कळत नकळत महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक प्रकारे या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी ओढून घेतल्याचं त्याची फलनिष्पत्ती ही कालच्या शिबिरामध्ये या ठिकाणी स्पष्टपणाने उमटलेली आहेत. आणि जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करून सत्ता परिवर्तन हे होऊ शकतं, यासाठी विरोधी पक्षांनी रचनात्मक कार्यक्रमाची आखणी करून सत्ताधारी पक्षाला जेरीस आणता येऊ शकते, हीच भूमिका विरोधी पक्षांनी बजवायला पाहिजे होती. कारण पुढचा काळ हा भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या दृष्टीने हा अस्तित्वाच्या लढाईचा काळ आहे. भावनेच्या भरात जितेंद्र आव्हाड जरी बोलून गेले असले तरी त्यांनी मात्र त्यानंतर खेद व्यक्त केलेला आहे. हे जरी खेद व्यक्त केला असला तरी राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये सत्य बोलणं जरी अप्रिय असलं तरी सत्य बोलणं हे काही दृष्टीने हे राजकारणाच्या दृष्टीने अप्रिय ठरत असेल आणि समाजाचं मन आणि समाजाच्या भावना ह्या त्यामध्ये दुखावत असेल तर ते सत्य बोलणं हे टाळलं गेलं पाहिजे. ही समंजस अशा राजकारणाची भूमिका असते आणि ती भूमिका ही पुढच्या काळामध्ये विरोधी पक्षांनी ही बजावली गेली पाहिजे. शिर्डीतील घटनेच्या पाठीमागे काल कोणीतरी एका नेत्याने जितेंद्र आव्हाडांना हा कमी बोलण्याचा सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला मी मात्र खरा मानेन. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये परिपक्व विधानं करण्याची गरज असताना
शब्द हे मात्र शस्त्र असतात. ते जितके कमी वापराल तितके ते प्रभावी ठरतात आणि ते जितके जास्त वापराल तितके ते प्रभावहीन ठरतात, किंबहुना ते बोथट ठरतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी कुठलाही मुद्दा तो जनतेच्या प्रश्नाचा मुद्दा असेल, तो जनतेच्या प्रश्नाचा मुद्दा हा आक्रमकपणाने मांडण्याची गरज आहे. परंतु हे मुद्दे मांडत असताना भावनिक मुद्द्याला, मंदिर मस्जिदच्या मुद्द्याला हा स्पर्श होणार नाहीत, याची काळजी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात ही पुढच्या काळामध्ये घेण्याची नितांत गरज आहे. आणि शिर्डीच्या वादळी शिबिरातून अनेक विषयावर मतमतांतरे आणि भिन्न प्रवाद हे असू शकतात, किंबहुना त्या शिबिरामध्ये अनेक वक्त्यांनी अनेक चांगल्या विषयांचा परामर्श हा घेतलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या बाबतीत अनेक प्रवाद आणि अनेक मतभिन्नता ही असू शकते. आणि ही मतभिन्नता आणि अनेक प्रवाद असणं हे जिवंत समाजाचं लक्षण आहे. तरी यातून मात्र सामाजिक दुभंगलेपण, सामाजिक ऐक्याला सुरुंग लागणार नाहीत, याची काळजी घेणं हे राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणाने आणि प्रांजलपणाने या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. कुठलाही मुद्दा हा मात्र पटवून देत असताना तो विचारधारेच्या आधारावर आणि विचारांच्या मजबूत अशा भूमिकेवर हा प्रश्न त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मांडता आला असता, पण ती मांडण्याची संधी ही कालच्या शिबिरामध्ये विशेषतः जितेंद्र आव्हाडांनी ही गमावल्याचं ह्या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. राजकारणामध्ये जिभेचा तोल सांभाळण्यापेक्षा जीभ घसरण्याचे प्रकार हे सर्व पक्षीय अलीकडच्या काळात निर्माण झालेले आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्याला अपवाद असू शकत नाहीत, किंवा त्याला फक्त जितेंद्र आव्हाडच कारणीभूत आहेत असं या ठिकाणी म्हणता येणार नाहीत. अगदी काल अब्दुल सत्तारांचं विधान हे महाराष्ट्र समोर आलेलं आहे. अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडीमधील मंत्री आहेत. ते मंत्री असताना देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना उद्देशून त्यांना मारा, त्यांच्यावर लाठीचार्ज करा असं विधान, म्हणजे फौजदारी कायद्याचं उल्लंघन करणारे विधान हे जबाबदार असलेले मंत्री हे या ठिकाणी करतात. हे सर्व प्रश्न हे वास्तविक विरोधी पक्षाने उचलून धरून महाराष्ट्राच्या जनमनावर हे सरकार पक्षाचं अपयश हे जनतेच्या मनासमोर ठेवणं अपेक्षित असताना वादग्रस्त बोलणं आणि वादग्रस्त बोलून आपली मात्र गच्छंती निर्माण करणं हे कुठेतरी टाळायला पाहिजेत. किंबहुना ही जी मानसिकता आहे बेजबाबदार बोलण्याची, ही मानसिकता मात्र राजकीय पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या ह्या सन्माननीय प्रवृत्तींनी ही हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनीच या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी राम जन्मभूमीच्या प्रश्नाच्या संदर्भात जे विधान केलेलं आहे ते विधान ऐतिहासिक सत्यतेच्या कसोटीवर कितपत खरे आणि कितपत खोटे याचा परामर्श किंवा याच्या खोलामध्ये या ठिकाणी आज मात्र जाण्याची आवश्यकता नाही. कारण धार्मिक भावना आणि राष्ट्रवादाच्या भावना या जनतेच्या मनाशी अतिशय जोडल्या गेलेल्या आहेत. आणि हे गोष्ट मात्र अजून प्रकर्षाने लक्षात घ्या, ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी विधान केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने 2 दिवस अगोदर केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवलेंनी हे राम जन्मभूमीच्या संदर्भात विधान केलेलं आहे. आठवले असे म्हणतात, राम मंदिराच्या आधी त्या ठिकाणी बौद्ध विहार होते आणि हे बौद्ध विहार पाडून नंतरच्या काळामध्ये काही गोष्टींची निर्मिती झालेली आहे. वास्तविक या प्रश्नावर फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनमानसामध्ये हे रणकंदन होणं किंबहुना भारतीय जनतेच्या अस्मिता ह्या दुखावण्यासारखं विधान हे रामदास आठवलेंचं असताना देखील आपला तो बाब्या म्हणून त्यावर भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या अंधभक्तांनी त्याच्यावरच्या प्रतिक्रिया ह्या सोशल मीडियामध्ये ह्या अजिबात उमटलेल्या नाहीत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिर्डीतील शिबिराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय कमावले आणि काय गमावले याची चर्चा न करता जितेंद्र आव्हाड यांना या माध्यमातून एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने, एक मित्रताच्या भावनेने मी सल्ला देणार नाही, पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी सांगावीशी वाटते. जितेंद्रजी, राजकारणात बोलण्याची खूप घाई करू नका.
कारण कुठलीही घाई ही संकटात नेत असते. घाई मात्र कार्याचा नाश करत असते. इसाप नीतीतील ससा आणि कासव यांची गोष्ट लक्षात ठेवा. सुसाट धावणारा ससा हा शेवटी शेवटी हारतो आणि मंद गतीने चालणारा कासव हा मात्र शर्यत शेवटी जिंकतो. यासाठी राजकारणामध्ये कुठलीही घाई करायची नसते. किंबहुना राजकारणामध्ये घाईघाईने बोलण्याची ही अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला हा सल्ला नाहीत तर मित्रत्वाच्या भावनेतून मांडलेलं हे मत आहेत. आणि हे मत मांडत असताना जितेंद्रजी आणि मी हे एकाच तालुक्यातील असल्याने नैतिकतेच्या ऋणानुबंधातून हा अधिकार मात्र मला या ठिकाणी पोहोचत असल्याने या ठिकाणी हा सल्ला देणं मात्र मी योग्य समजतो. राम मंदिराच्या प्रश्नाच्या संदर्भात आणि मंदिर मस्जिदच्या प्रश्नाच्या संदर्भात जेवढी जेवढी टीका हे विरोधी पक्ष करल तेवढं मात्र विरोधी पक्ष हा पराभवाच्या घाईत पराभवाच्या गर्तेत पुढच्या काळामध्ये ढकलला जाईल. आणि कळत नकळत राम मंदिराच्या आणि मंदिर मस्जिदच्या प्रश्नावर जेवढं जेवढं विरोधक पुन्हा बोलतील तेवढं मात्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ते पूरक आणि पोषक ठरेल. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या दृष्टीने ते पोषक ठरेल. कारण भारतीय जनमानसामध्ये प्रभू श्री रामचंद्र हे रोमारोमात आणि नसानसात भिनलेले असल्याने जनतेच्या प्रश्नावरच बोलणे आणि जनतेच्या प्रश्नावरच आक्रमक होऊन महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जनतेचे प्रश्न हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून किंवा सत्ताधारी पक्षांना कशा पद्धतीने जेरी सांगता येईल आणि त्यांचं अपयश हे महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवलं तर आणि तरच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला 2024च्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीसं भवितव्य हे या ठिकाणी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. भारतीय जनता पक्ष हा भावनेच्या भरावर आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेवर हे भारतीय जनतेला गुंगी देऊन आपलं पुन्हा एकदा राज्यकर्ते होण्याचं स्वप्न हे उराशी बाळगल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. आज एवढेच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.